सखी सावली काव्यांजली। काय तू फोन का उचलत नाही? काय झालं असेल? कितीही बिझी असली तरी निदान कॉल बॅक करते, मेसेज तरी करते, पण आता तर संध्याकाळपासून माझा डोळा फडफडतोय। काय झालं असेल मला काहीच कळत नाही, खूप अस्वस्थ वाटतंय। एकदम तू घाबरली ना? सॉरी। पयू कशासाठी? कशासाठी? कारण एक गुड न्यूज आहे। मला यो स्टार म्युझिक कंपनीकडनं कॉल आला होता। त्यांना हवं आहे की मी त्यांच्यासाठी म्युझिक करावं। किती आनंदाची बातमी दिलीस। आहे ना? कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। मी खरंच आज खूप खुश आहे अंजली। तू मावशींना सांगितलंस का? हो, झालंय तिच्याशी बोलणं आजच। आणि सकाळी जरा तणतण केल्यासाठी सॉरी। इट्स ओके। मी ऍक्च्युली नाराज होऊन स्टुडिओला गेलो होतो, पण तिकडे गेलो आणि अचानक मला यांच्याकडनं कॉल आला आणि गुड न्यूज दिली आणि एकदम फ्रेश वाटलं मला खरंच। एनिवे, बोलत काय बसलोय, तू पटकन रेडी हो, आपण डिनर करायला बाहेर जाऊ। नाही नको। काय काय झालं अंजली? तुझा चेहराच सांगतोय तू खूप काळजीत आहेस। काय झालंय काय नेमकं? प्रीतम, मी अक्काईला सकाळपासून फोन करते, तिने मला कॉल बॅक केला नाहीये, फोनही उचलला नाही ना, मेसेज केलाय। मला असं वाटतंय की तिच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडतंय, सारखे असे संकेत येत आहेत। वा अंजली, कुठल्या जमान्यात आहेस तू? हे संकेत वगैरे असं काही नसतं, कळलं का? हो अरे, पण एक काम कर ना, तुला अक्काईची काळजी आहे ना, उद्या जाऊन भेट तिला, सिंपल। नाही, मी एवढी छान गुड न्यूज दिली, चॉकलेट्स आणले तुझ्यासाठी, त्यासाठी मला एक छोटीशी का होईना पण स्माइल तर मिळू शकते ना। नुसती स्माइल नाही, तुझ्यासाठी एक कडक कॉफी बनवून आण। एक गोष्ट विसरतेस तू, असं जाऊ नाही देऊ शकत मी तुला। काहीतरी बाकी आहे अंजली। प्रीतम नाही, तुला कळतंय का मी काय सांगतोय ते? अंजली, तू हा बॉक्स विसरतेस, घेऊन जा। काय चालू असतं तुझं? बाय। अगं मी पण काय आलेच। अक्काई, लाडू, तू अशी अचानक? काही माझं ना कशात मनच लागत नव्हतं, सारखं असं अस्वस्थ वाटत होतं, तुला भेटावंसं वाटत होतं, म्हणून मी आले। बरं, काका काकू कुठे आहेत? मंदिरात गेलेत ते बाहेर। एक मिनिट, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते। नाही, नको मला। टेस्ट तरी कर ना। लाडू नकोय म्हटलं ना। अक्का, काय झालंय?